अतिशय पौष्टिक असे वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट लाडू आज आपण बनवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो खजूर घेतलाय, 150 ग्राम सुकं खोबरं घेतलंय किसलेलं, 200 ग्राम बदाम घेतलाय, 100 ग्राम अळशी घेतली, 150 ग्राम अंजीर घेतलाय, 50 ग्राम मनुका आहे, 100 ग्राम डिंक आहे, 100 ग्राम काजू आहे, 100 ग्राम मखाना घेतला इथे आणि 200 ग्राम मगज बिया घेतल्या। सगळ्या मिक्स बिया आहेत त्याच्यामध्ये। यामध्ये भोपळ्याच्या बिया आहेत, खरबुजाच्या बिया आहेत, कलिंगडच्या बिया आहेत। सगळं साहित्य तुपावरती आपण भाजून घ्यायचे। कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकते, त्यावरती बदाम आपण चांगले तळून घेऊया। बदाम आपलं परतून झालेलं आहे, मी आता काढून घेते। त्याच तुपावर आपण काजू पण परतून घेऊया। काजूही परतून झालेले आहे, ते काढून घ्यायचे। आता आपण मखाना भाजून घेऊया। मखाने भाजून झालेले आहे, आता आपण अळशी भाजून घेऊया। अळशी भाजून झाली, ती पण आपण काढून घेऊया ताटामध्ये। परत मी अर्धा चमचा तूप टाकते, तुपावर ह्या बिया आपण भाजून घेऊया। मिक्स बिया पण भाजून झालेल्या आहेत, त्यामुळे आता काढून घेते। परत मी 1 चमचा तूप टाकते कढईमध्ये। तूप गरम झालेलं आहे, थोडा थोडा आता डिंक आपण याच्यामध्ये तळून घेऊया। डिंक तळून झालेलं आहे, ताटात काढून घेते। त्याच कढईमध्ये मी किसलेलं सुकं खोबरं आहे ते भाजून घेते। खोबरं आपलं भाजून झालेलं आहे। खोबरं बघा असं जरा हाताने बघायचं चुरचुरीत झालंय, एवढंच भाजून घ्यायचं। परत 1 चमचा मी तूप टाकते कढईमध्ये। तुपावर आपण खजूर आता परतून घेऊया। खजूर एकजीव होतोय, त्याच्यातच आपण हे बारीक चिरलेलं अंजीर आहे ते आपण टाकायचे, ते पण त्याच्याबरोबर परतून घ्यायचे। खजूर एकजीव परतून झालेलं आहे, व्यवस्थित गोळा होतोय। आता आपण गॅस बंद करूया। भाजून घेतलेलं साहित्य आता आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटायचं आहे। त्याच्यामध्ये मी खोबरं, मिक्स बिया, मनुके आणि खजूर हे वाटणार नाही, हे मी अख्खेच टाकणार आहे। असं जसं आहे तसंच टाकणार आहे। बाकी काजू, बदाम, मखाने, डिंक, अळशी हे मिक्सरला वाटून घ्यायचे।
हे बघा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे. सगळे मिश्रण वाटून झालेले आहे. त्यामध्ये मी आता अर्धा चमचा जायफळ वेलची पूड टाकते. भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस टाकते. भाजून घेतलेल्या आपण सगळ्या प्रकारच्या बिया टाकते याच्यामध्ये. पन्नास ग्राम मनुके घेतलेले ते पण याच्यामध्ये मी टाकते. आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया. परतून घेतलेला खजूर आता आपण याच्यात मिक्स करायचे. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे सर्व मिश्रण आपण आता हे परत एकजीव करून घेऊया. खजूर याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊया. मिश्रण एकजीव झालेले आहे. आता आपण याचे लाडू वळूया. लाडू एकदम छोटे वळायचे, जास्त मोठे वळायचे नाही. या साईडचे आपण हे लाडू वळून घेऊया. रोज एक लाडू खाल्ला था सकाळी उठून तरी आरोग्यासाठी खूप चांगला आहे. अशा प्रकारे भरपूर प्रोटीन असलेले लाडू नक्की करून बघा. रोज एक कॅल्शियमची गोळी, विटामिनची गोळी खाण्यापेक्षा एक लाडू रोज सकाळी खा आणि तंदुरुस्त राहा.